झी 24 तास एक पाऊल पुढे। सध्या वाढलेल्या प्रचंड उकाड्याने राज्यातली जनता त्रस्त आहे। मात्र उन्हाच्या या काहिलीनं केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे आनंदी आहेत। खुद्द शरद पवार यांनी तसं म्हटलंय, प्रचंड ऊन म्हणजे चांगल्या पावसाचं लक्षण आहे आणि हेच पवारांच्या आनंदाचं कारण आहे। यावर्षी दुष्काळी पट्ट्यात चांगला पाऊस पडेल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे। गेल्या वर्षी दुष्काळी भागात कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, तो खरा ठरला होता। त्यामुळे यावर्षी वर्तवण्यात आलेल्या चांगल्या पावसाचा अंदाज देखील खरा ठरेल असा विश्वास पवारांनी व्यक्त केला आहे। उष्णतेचा भयंकर त्रास होतोय, पण मी खुश आहे। 42-43 टेम्परेचर याचा अर्थ पाऊस वेळेवर चांगला पडायची लक्षण आहे। तर त्यामुळे आत्ताचं जे टेम्परेचर आहे हे अनुकूल आहे आणि मेट डिपार्टमेंटचं जे मला ब्रीफिंग आहे ते आशादायक आहे। म्हणजे 98 ते 102% पाऊस पडेल असा त्यांचा अंदाज आहे। त्यामुळे पाऊस चांगला पडला, घरं भरली तर एकदम परिस्थिती बदलेल। सीबीआय ही स्वायत्त संस्था असूच शकत नाही, ती सरकारचाच भाग आहे असं मत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलंय। कोणत्याही प्रकरणाची माहिती एखाद्या मंत्र्यानं घेणं यात गैर नाही, मात्र त्यात बदल करणं ही गंभीर बाब असल्याचं पवारांनी म्हटलंय। साधी गोष्ट असं आहे की सीबीआयचं स्टेटमेंट आहे की आम्ही सरकारी विंग आहे। शेवटी सीबीआय कोणाचं ते अंडर आहे। उद्या खूप वेळेला पार्लमेंटमध्ये लोकांच्याकडनं मागणी होती की अमुक अमुक ठिकाणी असं झालं, सीबीआयकडे चौकशी सोप आणि त्याचा रिपोर्ट आम्हाला द्या। कोण सीबीआयचं ऑर्डर करणार? मंत्रीच करणार। रिपोर्ट कोणाला येणार? मंत्र्यांनाच करणार। सभागृहात उत्तर कोण देणार? मंत्रीच करणार। झालेली चिकेल कोण देणार? मंत्रीच करणार। त्यामुळं एकदम ते त्याच्यापासून बाजूला करणं, कारण खूप वेळेला गव्हर्नमेंटला सुद्धा इन्व्हेस्टिगेशनला यंत्रणा लागते आणि त्यासाठी ही केलेली आहे। आता फायनल सुप्रीम कोर्ट काय म्हणते मला माहिती नाही। त्यांनी फक्त काल असं ध्वनित केलं आहे की हे सेपरेट आणि स्वायत्त करण्याची गरज आहे। आता डिटेल त्याचा अहवाल आल्यावर येईल। नाही, मुद्दा असा आहे की सीबीआय चीफने सांगितलं की लॉ मिनिस्टरला दाखवायची माझी जबाबदारी। लॉ मिनिस्टरला हे मी दाखवलं पाहिजे। त्यांनी मला मागितल्याच्या नंतर हे त्यांना आणि होम मिनिस्टरला मला दाखवावं लागतंच। शेवटी मी त्यांच्या अंडर काम करतो आणि त्यामुळे त्यांनी दाखवलं असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं आहे की मी काही बदल केलेले नाही। बदल केले असं आहे की इन्व्हेस्टिगेट केल्याच्या नंतर जी वस्तुस्थिती पुढे आली ती टाळून काही चीज घातलं त्याच्यात तर 100% आक्षेप आहे। मला डिटेल माहिती नाही, कारण मी काही रिपोर्ट वाचलेले नाही किंवा बदल काही सुचवले ते मी स्वतः बघितलेले नाही। पण मला ही गोष्ट अजून लक्षात येत नाही की जी विंग डायरेक्ट गव्हर्नमेंटच्या अंडर आहे आणि त्यांनी गव्हर्नमेंटला रिपोर्ट केली पाहिजे, ती स्वायत्त होऊन मग गव्हर्नमेंट आणि त्याचा सुसंवाद कसा होईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।